तर आता मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की आम्ही चाललोय दत्त परिक्रमेला। तर या परिक्रमेतलं आमचं पहिलं देवस्थान होतं श्री क्षेत्र पीठापुरम, जे की आंध्र प्रदेश या राज्यात आहे। तर दत्त महाराजांचा मनुष्यरूपी पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ त्यांचं हे जन्मगाव, त्यामुळे परिक्रमे हे ठिकाण पहिल्या नंबरवरती आहे। जवळपास 900 किलोमीटरचा प्रवास आम्ही कंटिन्यू 17 तासात पार केला। बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही पीठापुरम मध्ये पोहोचलो आणि इथं आल्यावरती श्री दत्त पादुका निवास इथं आम्ही रूम घेतली आणि मंदिरापासून अगदी 4 पावलाच्या अंतरावरच मग मंदिरात येऊन दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही थांबलो इथं पालखी सेवेची पावती घेण्यासाठी। तर ही पावती आपल्याला 500 रुपयाला मिळते, पण या पावतीसाठी आपल्याला किमान 2 तास आधीपासून तरी नंबर लावावा लागतो, कारण पालखी सेवेसाठी फक्त 16 जण घेतले जातात। मग इथं मंदिराच्या परिसरात होम पण पार पडला आणि हे होतं अभिषेकाचं तीर्थ, याच्यासाठी सुद्धा लोक तास-तासवर लाईनीत थांबतात बरं। मग ते आम्ही पण पिलं आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना पण दिलं आणि बरोबर 12:30 वाजता आम्ही महाप्रसाद पण घेतला आणि मग तिथनं आम्ही गेलो पीठापुरम मधनं 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अण्णावरम इथे, जिथं आम्ही स्वामी सत्यनारायण यांचं सुंदर असं मंदिर बघितलं। आणि पीठापूर मध्ये सुद्धा आजूबाजूला 4 ते 5 मंदिर आहेत, तिथं तुम्ही लोकल रिक्षा करून ती बघू शकता। आणि आता संध्याकाळी बरोबर 7 वाजता पालखी असते आणि पालखी सेवेसाठी नाव दिलेल्या भक्तांना पालखीचा मान असतो आणि मग पालखी झाल्यानंतर आरती सुद्धा झाली आणि मग संध्याकाळी सुद्धा महाप्रसाद घेतला। मग आता आम्ही निघणार आहे पुढचं देवस्थान कुरवपूर इथे। जर अजून पण चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहा।